मॉर्निंग सगळ्यांना. तर आपण आता आहे हॉस्टेलमध्ये छत्रपती संभाजीनगरला आणि इथून आपण जातो सर आता वेरूळला आणि तिथून आपण जाणार आहोत अजंता लेण्या बघायला. ठीक आहे, आता रेडी तर झालो आहे पूर्ण. बॅग फक्त पाठीवर घ्यायचे आणि निघायचे. तर सर आता पूर्ण जॅकेट वगैरे घालून घेतो आणि आपण आता भेटू आपल्या मोटो व्लॉग सेटअपवरती. ठीक आहे, चला. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा वेलकम. आणि आजची राईड आपली सुरू झाली आहे फायनल. आणि आजच्या दिवसाचा पहिला खर्च आपला झाला आहे पेट्रोलचा. जवळपास 395 रुपयाच्या आसपास आपलं पेट्रोल झालं आहे. फुल झाले टाकी आता, कारण आजचा प्रवास पण आपला 200-250 किलोमीटरचा आहे सध्या. तर इथून पहिला आपण जाणार आहेत वेरूळला परत, आणि वेरूळवरून आपण जाणार आहेत अजंताच्या लेण्या बघायला. तर इथून काय ते वेरूळ साधारण 30 किलोमीटर आणि तिथून आपलं अजंता परत 100 किलोमीटरच्या जवळपासचं अंतर आहे. तर असं काही करून रिटर्न येऊन जाऊन 260 किलोमीटरच्या आसपासचं अंतर आहे. संध्याकाळी इकडे खूप ट्रॅफिक होते, हे महावीर सर्कलच्या येते. एक दिवस काय आलं नाही आणि इकडचे रस्ते आपल्याला सगळे माहिती पडले. काल ह्याच रोडवरती एवढी भयंकर ट्रॅफिक होती ना. आणि कालचा पाऊस तर विचारू नका. काल पावसाने ना पूर्ण मला सोडून काढलं आहे. ट्रॅफिकचा विषय काढला आणि ट्रॅफिक इथेच. आई शपथ, काका चुकले यायला. या कॉलच्या नादामध्ये थोडा रस्ता चुकला. चला बाय, एंट्रन्स ऑफ देवगिरी किल्ला. दुपारच्या कधी वाजलेले माहिती नाही. आणि आता आपण आहे दौलताबादला आणि आपल्या बाजूला आहे देवगिरी किल्ल्याची एंट्रन्स. तर आता थोडापुरती थांबू. आता इथून काय आता आज तर देवगिरी किल्ला आपला होणार नाही फिरून. देवगिरी किल्ला उद्यावरतीच आपल्याला पोस्टपोन करावा लागणार आहे. तसा किल्ला आपला पूर्ण फिरून झाला आहे, टॉपपर्यंत गेले हवं मी. पण मागच्या वेळी असं झालं होतं, जे बघायला आलो होतो तेच बघायचं राहून गेलं. ते म्हणजे मेंढतोफ. 5 किलोमीटरवरती आपल्या वेरूळच्या लेण्या आलेल्या आहेत. आणि आजचं वातावरण आहे ना एकदम थंडवालं वातावरण झालं, चिल एकदम. तर पटपट वेरूळच्या लेण्यापर्यंत पोचू, गाडी पार्क करू, थोडंसं पेटपूजा करू, कारण सकाळपासून काही नाश्ता नाही झाला आहे. शूज गेले, शूज भिजले माझे, आता शूज संपले. जास्तच पाणी. अरे मिडलमध्येच ठेवावं लागेल गाडी. नशीब हे लावून घेतले मी. खेळ बाबा. यस, निघाली. इथून घ्यायचं आहे लेफ्ट वेरूळसाठी. आणि वेरूळ झालं की अजंठासाठी आपल्याला इकडे जायचं आहे. ते पण घाट आहे रे. असं का वाटतंय पावसाचं वातावरण झालंय, परत रेनकोट लागेल आपल्याला. तर दुपारचे बरोबर वाजले 12:15 आणि आपण आहेत आता एलोराच्या एंट्रन्सवरती. तर इथलं जे तिकीट आहे ते 40 रुपये. आणि जर आपल्याला काय शूट वगैरे करायचं असलं तर त्याचे एक्स्ट्रा पे करावे लागतात. तर असा काही फॉर्म आहे तो आपल्याकडून फिल करून घेतात. आणि कॅमेराचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत 30 रुपये. तर जवळपास 70 रुपयाच्या आसपास एलोराची तिकीट आहे. तर इथे काही आता जास्त काही बघणार नाही आहे, कारण आता आपल्याला जायचं आहे अजंताला पण. आणि अजंता केव्स 5 वाजता बंद होतात. चेक केली गुगलवरती माहिती जरा. तर आत्ता वाजलेत बरोबर 12:15. तर आपल्याला 1 वाजता काही करून इथून हलावं लागणार आहे. तर इथले काय आता सिनेमॅटिक शॉट्स घेऊन फक्त मंदिराचे आणि त्या वॉटरफॉलचे. आणि इथून सरळ रवाना आपण जाणार सरळ अजंताला. केव्स फिरून घेतो आता. काका होते गेटवरती, त्यांच्याकडून हे जरा फ्रीज मॅग्नेट घेतलेत. काय माहिती आपल्याला कुठेतरी कोणाला गिफ्ट वगैरे द्यायला. तर आपण आता आहोत वेरूळ लेण्यामध्ये आणि माझ्यासमोर आहे कैलास मंदिर.
ऑल सेट. इथून आता थेट अजंता. चला बाय बाय एलोरा, पुन्हा भेटू लवकरच. इथून तरी एलोरा आता दाखवते 107 किलोमीटर. आता मध्ये कुठे जास्त थांबणार नाही आहे. आता सरळ इथून थांबणार आहे वेरूळला, सॉरी अजंताला. कारण अजंतासाठी आलं आणि अजंतात बघायचं राहील तर माझं कसं होईल रे. अजंता 67 लेफ्टला. एक काळ होता फक्त इतिहास आणि भूगोलाच्या पुस्तकामध्ये यांचे फक्त फोटोज पाहिले होते या जागेंचे फक्त. आणि त्या जागेवरती आपल्या घरापासून, आपल्या मुंबई ठाण्यापासून ते इथपर्यंत ह्याच्यावरती ह्याला या घोड्याला घेऊन आलोय मी. आई शपथ, मी 90ला आहे. बसवाले काकांना ओव्हरटेक करायचं बघते. बसवाले काका तर आई शपथ त्यांच्या स्पीडला आहेत भयंकर. चला काका फायनली आपण आता तुम्हाला ओव्हरटेक करू. सगळे रॉंग साईड कडून आले. दुपारचे वाजले 3 आणि मी आहे आता सिल्लोडमध्ये. आतमधला रस्ता घेतला तर चुकी झाली माझ्याकडून. खूप ट्रॅफिक आहे. ही आपल्या समोर आहे ती अजिंठा सिटी. आई शपथ, अजिंठा शहर असं कसं स्वागत करतं रे एकदम खास खड्ड्यावाल्या रस्त्याने. अजून इथून तरी साधारणतः 7-8 किलोमीटर असेल अजिंठाच्या लेण्या. रस्ता जाऊ द्या, मी काहीच बोलू शकत नाही आता. सफेद टी शर्ट घातलं आहे. सफेद टी शर्टची पूर्ण आता सर्फ एक्सेल धुवावं लागणार आहे. तर आता मी आहे अजिंठाच्या एंट्रन्सवरती. तर इथून मेन एंट्रन्सपासून ते केव्सपर्यंत जायला अशा आपल्या शिवशाहीच्या बसेस आहेत. थोड्या वेळात बस लागेल. बसचं तिकीट काय साधारणतः 30 रुपये आहे वन टाईमचं. रिटर्नचं परत तिकीट काढावं लागतं इथे. आणि तिकडून लेण्यांचं तिकीट परत ते 40 रुपये आहे. आणि कॅमेराजचं काय शूटिंग वगैरे करत असेल तर अजून 30 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. तर असं काय आज जास्त खर्च आपल्या तिकीटमध्येच झालं आहे असं बघायला गेलं तर. खाल्लं तर आपण कमीच आहे. तर थोड्यात बस लागेल. मग तिथून मग आपण अजिंठाच्या लेण्या बघू. खरं तर संध्याकाळचे आता 4:30 वाजत आलेत. वेळेत पोचलो जरा. 4 बस लागते. मी पटकन बस पकडतो. तर फायनली अजंता केव्समध्ये आपण एंटर झालेले आहेत. 40 रुपये तिकीट एंट्री फीस आणि 25 रुपये कॅमेराजचे. तर होणार का माहिती नाही, पण ह्या समोर आहेत त्या आपल्या तिकडे जायचं आहे आपल्याला. तर झालं असं आहे की आपण आलो उशिरा इकडे. एकतर ज्या लेण्या आता काही लेण्याच्या मुख्य लेण्यात त्या बंद करतील आता. फक्त काही मोजक्याच लेण्यात त्या फिरता येणार आहेत आपल्याला. आता सगळ्या लेण्या फिरता येणं इम्पॉसिबल आहे. तर अशा ठिकाणी जातो आहे जिथून केव्हचा पूर्ण व्ह्यू दिसतो, म्हणजे वरती. तर मी आता अजंता लेण्यांच्या सगळ्यात उंच भागावरती आणि इथून जो व्ह्यू दिसतोय थांबा दाखवतो. तर मी आहे आता इथे केव्ह क्रमांक 26मध्ये आणि इथे सगळ्यात मोठी भगवान बुद्धांची इथे निद्रावस्थेत असलेली मूर्ती आहे ती आता मी बघणार आहे. तर निद्रावस्थेत ना, बरोबर ना? जर काही चुकीचं असेल तर करेक्शन कर.
तर आता आम्ही परत आलो छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अजिंठा लेणी फिरत असताना आपल्याला कोलकात्याचा एक मित्र भेटला. तर त्याची आता ट्रेन आहे, तर त्याला आता मी स्टेशनला सोडायला चाललो आहे आणि तिथून आपण परत जाऊ हॉस्टेलला. ठीक आहे, चलो मिलते हैं अभी जल्दी. ठीक आहे. चला तर हा होता आपला सॉन्ग विथ भाई, याला नाव. तर हा जो पट्टा आहे आपल्याला भेटलेला वेरूळच्या हा जो पट्टा आहे आपल्याला बंगाली आहे कोलकात्याचा, तो आपल्याला भेटला होता अजिंठाच्या लेण्यांजवळ. तर आम्ही त्याच्याकडे पण ॲक्शन कॅमेरा होता, आपल्याकडे पण ॲक्शन कॅमेरा. तर दोघांच्या गप्पा तिथून सुरू झाल्या कॅमेऱ्याच्या बाबतीत. तर आम्ही अशा गप्पा गोष्टी लढवत तो आता बसने येणार होता छत्रपती संभाजीनगरला. तर त्याला बोललो मी पण चाललो आहे, तर माझ्यासोबतच चाल. बरोबर रात्रीचे 10 वाजल्याने पोचले, अजून जेवायचे अजून. इथे हॉस्टेल किती लांब आहे. तर त्या बंगाली पट्ट्याला आपण सोडलं आणि आता आपण जात आहोत परत आपल्या हॉस्टेलला. आणि अजून आत्ता आपलं जेवण बाकी आहे रे. ओके, चला तर मग आता इथून काय सरळ हॉस्टेलला जाईन, मग त्यानंतर जेवायला जाईन. तर हा आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करतो आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल आपला, तर आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि कोणी जर नवीन आलं असेल आपल्या चॅनलवरती, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, जेणेकरून अजून चांगली इन्स्पिरेशन भेटेल आपल्याला चांगले व्हिडिओज बनवायचे. आणि उद्याची जी राईड आहे ती आहे आपली लोणारची, छत्रपती संभाजीनगर ते लोणार, जवळपास 300 किलोमीटरची राईड असणार आहे आपली. तर भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि जय श्रीराम.